हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतले. दिवसभर काय घेतलंच नाही. आज इच्छाच नाही झाली ब्लॉग शूट करायची. जा सुद्धा सोनं सुद्धा अभ्यास चालला, तर ती गेली बाहेर. तर म्हणलं चला आता ब्लॉग सुरू करूया. आणि आता वाजला 5:30. आता मला करायची आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर चला आता काय बनवू. सकाळपासून उपवास आहे, तर संध्याकाळी तर काहीतरी चांगलं बनवलं पाहिजे. आणि उद्याही उपवास असणार आहे, कारण उद्या आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. त्यामुळे 2 दिवस उपवास धरून धरून आतडी कामातनं गेली ती असं झालंय. ती खिचडी खाऊ पण नाही वाटत आहे, उपाशी राहणं सण पण होत नाही असं झालंय मला. तर जाते चला आता काहीतरी बनवते. काय बनवू हे डोकं चालत नाही, कारण ह्या शनिवारी यांनी बाजार नव्हता केला. कारण म्हटलं की रविवारी मंडईत आणायचं, आणि रविवारी आम्ही काही आणलंच नाही. त्यामुळं हर रोज उठून हा प्रश्न पडतो की काय करू काय करू. तर चला आता काहीतरी पहिल्यांदा भात घालते, पीठ मळते, आणि मग नंतर ना तो विचार करत बसते. तर चला आता तुम्हाला पण दाखवते. मॅडम आवरा पासारा चला. आणि हर रोज नवीन कपडे घालायला पाहिजे ते बायला. रोज मी साडी घातली ना, मला म्हणते स्वतः साड्या घालत्या, नवीन साड्या घालत्या, आणि मला असली जुनी कपडे घालते. रोजच पोरांवानी कपडे घालते. एक दिवस पण पोरींचे कपडे घालले ना, आता खरं कम्फर्टेबल कशात आता थोड्या उशीर घालणार आणि थोड्या मिनिटाने म्हणणार मम्मी ते टोचते काढू का ग. रात्री झोपताना तर हमकच म्हणते, म्हणूनच म्हणते की मला टोचते. किती खोटं बोलती तोंडावर. लिहा. आणि ना या मशनीच्या पायात ना माझी पोरगी 2 दिवस झाले शाळेत नाही गेलेली. काय करू अजूनपर्यंत ते मशीनवाल्याचा फोन नाही, काय नाही काय नाही. काल आला होता, म्हणलं की पाठवून देतो माणूस, आणि नंतर काय फोन नाही काय नाही, म्हणून काल मी तिला घालवले नाही. आणि आज पण तेच की जर तो माणूस आला तर मग मला लय पळापळ होईल, त्याला एकट्याला घरात सोडायचं आणि मला सोनूला आणायला जाणं नाही होणार. त्या गोष्टीसाठी मी जाय नाही झाली आहे. बघा या असं होतंय. जर मिस्टर घरी असतं तर सगळ्या गोष्टी हँडल होत्या. त्या बघू आता मी फोन लावते बघा, आणि काय म्हणते विचारते. उचलू लाग, तुझं सामान उचल, माझं मी उचलते. आता बघा मी मिस्टरांना फोन केला होता, आणि मला तरी थोडंसं असतं ना, खरं सांगते मला असं वाटतं की पुढं काय होणार आहे ना, ती थोडीशी काय ना काय मला डोक्यात ती घुमत असतं माझ्या. आणि मला असं वाटलं की ते तर उशिराने येणार, तर मला माहिती आहे त्यांचं 7 वाजता सुट्टी होणार आहे, तर घरी यायला 8, 8:30, 9 वाजते ते या ठरलेलं असतं. तरी पण मला वाटलं की आता मी तुम्हाला म्हणलं ना 5:30 वाजले, त्या मग सर त्यांना फोन करावा, आणि मी केला. तर असं कधीच नाही होत की ते माझा फोन उचलत नाही. तर जरी नाही उचलला, हात वगैरे घाण असलं ना त्यांचा, तरी दुसऱ्या मिनिटाला ते माघारी करतात. असं आहे किंवा एक मिस कॉल तरी देऊन ठेवत होतं. पण आज 10-15 मिनिटं होऊन गेले, त्यांचा मला फोन नाही आला. तर मला डोक्यात यायला लागलं, कारण की काय माहिती की त्यांचा फोन पडला नसेल ना, असं का नाही केला. चार्जिंग लावायचं तर चार्जर पण नाही लावला, दोन्ही पण चार्जर घरीच येतं. मग दुसऱ्या कोणाला तर जास्त ती फोन देतच नाही. तर त्यांचा एक ही झालं होतं तेव्हा मागच्या वेळेस, म्हणूनसाठी ते फोन कोणाला देतच नाही. तर म्हणलं फोनला नक्की झालं काय असेल, आणि 100% असं वाटतं तो फोन पडला तर नसेल ना, कारण ते जे पॅन्ट घालून गेलेत ना त्या पॅन्टीला चेन नाही आहे, आणि मग तो थोडंसं फोन बाहेर येतो, गाडीवरती काय कळत पण नाही त्यांना. आणि आता त्यांचा फोन आला, आणि त्यांनीच मला सांगितलं की माझा फोन पडलेला, बरं एका त्या पोराला घालून त्यानं माघार दिला. म्हणलं बरं झालं. म्हणजे ना तुम्ही म्हणता की तू सारखी सांगत असते की असं झालं तसं झालं, होतंच माझ्या बाबतीत तसं. तर मला खरं वाटू नाही तर ना वाटू, पण खरंच आमच्यासोबत रोज काही ना काय कुठं होतो. आज सोनूनं चेन तोडली बघा तिची चांदीची, फ्रॉकीत अडकून. आता ती मी कशी बशी जोडली, पण त्याला झळ मारावी लागणार आहे, कारण कडीच पूर्ण निसटली. ती फ्रॉक घालत होती, इकडे येतं दाखव, ती फ्रॉक घालत होती ना हमेशा बघा तिच्या फ्रॉकमध्ये पूर्ण असं आहे ना, त्यात ती अडकतं. आणि तिला मी म्हणते की मी घालते कपडे, जरा थांब जरा माझं आवडू दे मला पहिल्यांदा. मी साडी घालतो पण तिला दम नव्हता, तिनं वडलं तसं. गणपती एका साईडला, चेन एका साईडला, म्हणजे 2च भाग झाले. निघालेले पण कुठनं, जरा ते हिथनं तुटले असतं तर चाललं असतं, पण निघाली मधनंच. बघा इथं मी जोडलेलं आहे थोडंसं कसं असं काहीतरी झालं. म्हणजे रोज आमच्यासोबत हे कुठं होतं. आता तुम्ही माना नाही तर ना माना, आणि खरं देवाची कृपा म्हणावी लागेल की फोन सापडला नाही तर ना अजून एक खर्च. आता टेन्शन इतकं येतं ना बघा ना, एकामागं एक संकट येतच चालली. त्या जर बाय चान्स जर फोन सापडला नसता, तर त्या फोनला आज वर्ष झालं असेल. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आधीच तो फोन घेतलाय त्यांना. मागच्या वेळेस त्यांचा यावेळेस भांडणात का कशात तरी फुटला होता. आमच्या दोघांच्या भांडणात तो फोन फुटला त्यांच्याकडनं. म्हणजे त्यांनी जर वेळेस भांडण होतं तेव्हा फोन आपटून देतं, तर फोडून टाकतं. तसंच आहे. आणि त्या मागच्या वेळेस पण ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरती, नवीन फोन घेऊन आला ॲक्शन.
ऍक्शन करून दाखवत्या. तेव्हा त्यांनी तो फोन फोडला. वर्ष नाही झालं तोपर्यंत नवीन फोन पण बंद झाला, तुटला नाही, फुटला नाही. आणि असं बी लय क्रॅश गेलं त्यांच्या फोनला, काय राहिलं नाही त्यांच्या फोनमध्ये. माझ्या 1 वर्ष झाले बरं का त्यांचा फोन घेऊन. माझ्या फोनला 4-5 वर्ष होऊन गेले असतील. माझा फोन टकाटक आहे, म्हणजे वरून दिसतोय. 3 दिवस बदलायचं चाललंय. आणि तसं पण पप्पाचं हलू नाही, वाढत वाढत काम असतं, हलू करत नाही. तर असं असतं आमच्यात. सगळी सारख्याला वारकी येते आमच्यात. खडे सांगितलंय की मम्मी. काय एवढे जर फोनला काय झालं असतं ना, आमच्यात वादच झाला असतं. कारण मी माझा फोन ना म्हणजे पूर्ण बादच आहे, तरी पण मी कसा बसा वापरते. कधी कधी त्याच्यावरती फोन येतात, कधी नाही येत. काय 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 कसं वापरते माझी मला माहिती. माझा नवरा खर्चात खर्च वाढवत आहे. अगं कपड्याचे घडे घालायचे होते, पण थांब जरा आधी मला भात बीत घालू दे, मग ती परत करत बसते मी. नको आता उद्या घाल. उद्या घाल. नुसतं ढेक लावून ठेवायचं पोचतो करून. काय हा करते. तुझ्या फोनला किती दिवस झाले मम्मी? तू वापरते? मी वापरते नीट. मला माहित आहे, मला तर हा फोन तुटला फुटला ना तर आयुष्यात मला फोन कधी भेटणारच नाही. का माहितीये का? त्यामुळे मी नीट मम्मीच्या ह्या वापरत फोन असते. मध्ये जास्त सगळं आहे म्हणून. हे खडे सांगितलं. आता आपण काम करत करत बोलूया. सोनू बोलेल बघा. बोलूया. बोल की. आता कपडे कमी व्हायला लागली की आता अभ्यास करून झालाय मॅडमचा. हे बाया पप्पांच्या कपड्यांना काय करू नको. राहू दे, तू काहीच करू नकोस कपड्यांना. पडू दे, मी धुतलेली कपडे येते एकतर वाळत नाही ती या. राहू दे, मी घड्या घालून ठेवणार आहे. सर मागू तू ते का ठेवतो मग? तिकडे वापरायची कपडे येते आहे का वापरायची तिकडे सगळी नवीन कपडे येते. घड्या घालून ठेवायची ती बेडमध्ये. नवीन ती नवीन साडी ह्याच्यावर टाक. नवीन आता मी पहिल्यांदा भात घालते. थांब. ही जी साडी बल्ब नाहीये तुम्हाला, त्यामुळे आमची चोपडा कशी दिसते ते काय माहिती. ही जी साडी आता काढली होती या आणि ही घातली पण ती फुगते काय माहित. तिला फुग्यांच्या साड्या आणल्या. फुगती साडी ती. माझा नवरा तसली साडी घातलेली बघितलं मी, तू काय घातलंय या, नुसतंच फुगलंय ती, म्हणून मी घालत नाही. मागच्या वेळेस बघितलं पिवळी साडी घातलेली ना मी ती, तरी म्हणतो कसली साडी घातली या, किती फुगली ती. अशा साड्या चांगल्या वाटते ते सिंपल, म्हणून मी ती साडी घातली नाही, काढून ठेवलेली. सॉरी, काढून ठेवलेली. आणि ती साडी त्यांनीच घेतली मला. बाळा तिडा म्हणतात का नाही, बाळा तिला सोनं झाल्यानंतर न घेतलेली. काय ती सण होता ना ग मम्मी? थांबा थांबा सांगते तुम्हाला काय झालेलं ते. काय ती सण आहे या? माझ्या नवऱ्यानं मला लग्न झाल्यानंतर घेतलेली पहिली साडी आहे ती. कारण लग्न झालं आणि कोरोना आला, नंतर मग सगळंच बंद झालं तुम्हाला माहितीच आहे. थोडंसं कोविड खोललं, नंतर मी डिलिव्हरीसाठी तिकडे गेली माहेरी. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच 6 महिना झाल्यावर मी इकडे आलेली. मग साडी घेतली. आणि मग न्यायला येतं टायमिंगला आणतात का नाही, तेव्हा ही साडी मला, ती साडी घेऊन आलेलं मला. आणि फर्स्ट साडी माझ्या नवऱ्याच्या कमाईतनं जी मला भेटली असेल ती फर्स्ट साडी. आणि त्याच्यानंतर मग वर्षानं 2 वर्षानं कधी कधी भेटलेल्या त्या. एक दिवस मी तो ब्लॉग बनवीन. माझ्या नवऱ्याने मला स्वतःच्या पैशाने घेतलेल्या साड्या, लग्न झाल्यापासून किती साड्या घेतल्या तुम्हाला दाखवते. तर चला आता भात घालते. तांदूळ कुठे येतं का त्या बॉक्समध्ये बघ गं. अगं त्या बॉक्समध्ये कालच दिलं होतं ना मम्मी. कामाला लागली का लई ताटती. आम्ही बिना कामाचं, आम्ही इतकं कुत्र्यावानी काम करतो तर आम्ही कधी बोलून दाखवत नाही. आता बघा बेडवरच आवडणार, पण इतकं बोलणार ना जणू काही हिनं सगळं घरातलं काम केलं. बाप तिचं आला ना पहिल्यांदा सांगत सुटते की मी हे केलं, मम्मीने हेच केलं नाही, मला सांगते काम. साधं तांबे भरून जरी आणायला सांगितलं ना तर म्हणते की
पप्पा कटवून आलं तर पप्पांना नाही सांगत, मला सगळं उठायचं कामं सांगते. जा. अभ्यास केलाय आता बरं का तिनं, दिवसभर अभ्यास करते, घरी असलं तरी पण अभ्यास करत राहते. आता जाणार आहे शाळेत, पाठवणार आहे तिला. उद्या पण गुरुवार आहे त्यामुळं थोडंसं जेवण बनावं लागणार आहे. गुरुवार आहे ग. आता पीठ मळून घेते मी. तर देवपूजा करून घेतली. काय आता टिकली लावली तरी आरशात बघायचं का? जायचं असं झालं. आता मी स्वयंपाक करायला घेतलाय, इकडे पीठ मळायला घेतलंय. इकडे माझं कोणी पप्पांनी मला दूध आणले. दूध संपलं होतं. त्या दुधात म्हणजे शाळेची होती ती शाळ आम्ही इथं ठेवलं आणि मम्मी बाहेर होती, बाहेर अंगणातलं लुटून काढत होती आणि तिने माझ्यावर लक्ष ठेवायला लावलं होतं आणि ती दूध इकडे आलं. म्हणजे थोडंसं दूध होतं, मला वाटतं एक अर्धा पेला दुधाचं, आणि ते मी गरम करायला ठेवलं तर ते पूर्ण आटून गेलं आणि त्याची शाई बनली आणि त्याचा वास नाही एकदम आता ह्याच्यासारखा येतोय. कशासारखा? पेड्यासारखा. ती गाडीचं पेढ आपण कसं आणलं होतं तसं, गाडी घेतल्यावर आणलेलं ते तसलंच पेढ बनतात त्याच्यावर. असं त्याचं नाही काय सांगतो. दूध तापवलंय, इकडं भात केलाय, बेकरी मधनं काढली भाजला, आणि इकडं ना कसल्या शेंगा होत्या त्या? घेवडा. हां, घेवड्याची आमटी. हां, काळा घेवडा, त्याची आमटी बनवली. आता इकडे घेते चपात्या बनवायला. पेढ बनवती ती आणि बेकरीत नेती ती निकायला देती ती. मग ती तुला कसं माहिती? माहितीये. जा चावी द्या जा. कुठल्या गाडीत देऊ पप्पा? माझी गाडी लावलीच नाही अजून इकडं. कशाचा सुगंध आला? दिवाळी दिसतोय तरी पण लावलाय. चल, तिकडे पण लावलंय, इकडे दिवा नाही लावला. थांब एक मिनिट. अगरबत्ती दिसते का उंबराला? हा, माझ्या खेळण्यात दिवा होता. लागले का? नुसतं लॉक काढा ना, काय चालू करायची गरज नाही. हा बाहेर चल, घरात नाही आम्ही तिकडे. पुढची कशी लाईट लागत नाही? हा, कागद लावलाय तरी म्हणलं. तर इकडे तुळशीला लावलाय दिवा. ही नाही, थांब ना, मी ना जब ही बनवलं तेव्हा ब्लॉग टाकलेला का नाही, तेव्हा जाऊन बघा, एवढीशी तुळस होती आणि ही तुळस बघा किती मोठी झाली आणि अजिबात जळली नाही, काही नाही. काय तिकडची तुळस तर भरपूर दिवस आहे, आता ती सकाळ दाखवे तिकडे. हो, आणि तशीच आहे. हा, आणि ही लावताना तर एवढीसच कुणकुड होता, आता बघा ना ती किती मोठी झाली आहे. किती मस्त वाटते ना. हा, चला, पप्पांना कळलं नाही. तर चला आता मी चपात्याचं पीठ मळते. हा, तुम्हाला दाखवलं नसेल ना, काल केस कापून आलं तर पूर्ण टक्कल केलाय. जाताना शूट घेतलं, घरी आल्यानंतर घेतलं नव्हतं, टक्कलच केला. केस गळती ते टेन्शन. आणि माझ्या नवऱ्याचं वय किती आहे ना हे तुम्हाला ऐकायचं असेल ना तर नक्की काय माझ्या नवऱ्याचं वय किती आहे ना हे तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करा, आणि माझं पण वय ऐकायचं असेल तर कमेंट करा. कसं दिसतंय टकलं तुम्ही शोभताय का? पहिले रात्री आम्ही पहिलं फोटो बघत बसलेलो ना, किती नाजूक होतं सगळीजण, आता चेहऱ्याचा आकार वाकारच बदलून गेलाय. वय वाढेल तसं आकार बदलतो. सांगितलंय. लय ठोकली आज मी तिला, लय ठोकली. तिलाच विचारा, लय मारली. सांग ना, पण माझ्या
कानात नाही जोरात सांगितलं तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. का मारली होय? का मी का सांगू? गलती तुझी होती, चुकी तुझी होती, तू सांग ना. माझी माझ्या चुकी नव्हती पोरीला म्हणून मी मारायचं सांगितलंय. माझ्या घेऊन पोरीला. जायचं सोबत, माझ्यापाशी ठेवायचं नाही. उद्यापासून चल बाया. हा जा बाया, माझ्या संगट. जावा निघा. चला. मारत असते तर नको बाबा. कुंकू लावले पण लावल्यासारखं पण दिसत नाही. आता सोनूला उठवली कारण मला तुम्ही तर बाहेर जाऊन सगळं माणसानं घरातलं कामं सांगता, माणसाने हातात सोडून तुमचंच करायचं. मला पाणी भरायचं त्यामुळे हिला मी हलवायला लावलंय कारण तर लाईट जाईल थोड्या वेळानं.